आषाढी यात्रेमध्ये विठ्ठलाचा प्रसाद म्हणून खरं तर पेढ्याकडे बघितलं जातं. यंदाच्या आषाढीला कमीत कमी 25 ते 30 लाख भाविक येतील असा प्रशासनानं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पंढरपुरातील जे पेढे व्यापारी आहेत यांनी जवळपास गेल्या महिन्यापासून खरं तर याची तयारी सुरू केली आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास पंढरपूर शहरामध्ये 100 ते 150 खरं तर फक्त पेढा विक्रीचे दुकान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पेढ्याला प्रचंड अशी मागणी असते. आपण जर बघितलं तर पेढ्यामध्ये खरं तर वेगवेगळे खरं तर प्रकार देखील याच्यामध्ये बनवले जातात. मात्र येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पेढा खरं तर अत्यंत गरजेचा वाटतो. त्यामुळे येणारा भाविक हा विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर पेढा खरेदी करत असतो आणि तो पेढा आपल्या गावाकडे गेल्यानंतर वाटण्याची खरं तर एक प्रथा किंवा परंपरा म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही. त्याच पद्धतीनं आपण आता पेढ्याच्या कारखान्यामध्ये आलेलो आहोत. आपण बघू शकतो की सध्या अत्याधुनिक खरं तर मशिनरी देखील झाली आपल्याला पाहायला मिळतात. हा पेढा करण्याकरता किंवा जो खवा आणि साखर मिक्स करण्याकरता तर अशा पद्धतीच्या खरं तर या मशिनी इथं खरं तर उपलब्ध झाल्या आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकतो की खवा कशा पद्धतीनं भाजला जातो, कशा पद्धतीनं हा पेढा बनवला जातो हे आपण आता जाणून घेणार आहोत. पेढे व्यापारी कपिल देशपांडे आता आपल्याबरोबर काय सांगताल, पेढ्याला कशा पद्धतीची मागणी आहे सध्या आषाढीमध्ये? चालू वर्षी प्रशासनाचा अंदाज आहे की 25 ते 30 लाख भाविक येतील. त्यामुळे आम्ही पेढा रोजच्या रोज ताजा बनवत आहोत. तसेच एफडीएचे सर्व नियम पाळून मुंडे साहेबांनी आम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या इन्स्ट्रक्शनच्यानुसार हा पेढा बनवणं चालू आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वच्छ ताजा माल मिळावा ही आमची प्रामाणिक भावना आहे. पंढरपुरात 100 ते 150 व्यापारी पेढा तयार करणारे आहेत. तसेच यावर साधारण 1000 कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. तुमच्याकडे किती कामगार आहेत आणि आता कसा कारखान्याचं कसं कामकाज चालू आहे? साधारण आमच्याकडे आत्ता 15 ते 20 कामगार आहेत आणि सध्या 2 शिफ्टमध्ये काम चालू आहे. तसेच पेढा हा आमच्या रोजच्या रोज आम्ही ताजा बनवत आहोत. एफडीएचे पूर्ण नियम पाळून पेढा बनवत आहोत आम्ही. कुठून हा माल खवा कुठून आणला जातो उपलब्ध होतो एवढा? हा खवा हा आजूबाजूच्या ग्रामीण भागाचे शेतकरी वर्ग आहे. तो गेल्या 40 ते 50 वर्षापासून आमच्याकडे ठराविक शेतकरी आहेत. ते आम्हाला खवा आणून घालतात. त्याची वारीमध्ये किती उडाल होतं अंदाज रोज? सर्व मार्केटची मिळून कोट्यवधीची उलाढाल होण्याचे अंदाज आहेत. प्रशासनाचा तर अंदाज आहे की 25 ते 30 लाख यात्रा येईल. त्यानुसार आम्ही विठ्ठलाच्या प्रसादासाठी जो केशरी पेढा मागणी असते त्याचं प्रोडक्शन चालू केलेलं आहे. दररोज हा ताजा बनवला जातो. गेले 3 दिवसापासून आमची तयारी याची चालू आहे. किती प्रकारचा पेढा आपल्याकडे मिळतो सध्या? आपल्याकडे सध्या 6 प्रकारचे पेढे आहेत. केशर पेढा आहे, मलई पेढा आहे, गुलकंद पेढा, मँगो पेढा, कंदी पेढा, धारवाड पेढा आहे. सगळ्या पेढ्यांना अशी मोठ्या प्रमाणात मागणी असते? शक्यतो जास्त करून केशरी पेढ्याला मागणी आहे. कारण का हा साईजला लहान आहे आणि तो बऱ्याच लोकांना वाटता येतो. त्यामुळे त्याला मागणी जास्त आहे आमच्याकडे. आपण बघितलं असेल की आषाढी यात्रेच्या सोहळ्याकरता आता पेढे व्यापारी देखील सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आषाढी यात्रेमध्ये 15 ते 20 कोटीच्या आसपास खरं तर फक्त पेढ्याची उलाढाल देखील होत असलेल्या व्यापाऱ्यांना आपल्याला सांगितलेलं आहे. एकंदरीत 25 जुलैला आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी पेढे व्यापारी देखील आता सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.